मान्सूनच्या सरींनी मुंबईला ओलचिंब केलं। सलग 2 दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळल्या। त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला। मात्र मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या धरणांच्या क्षेत्राला मात्र मान्सूनच्या मुसळधारेची अजून प्रतीक्षाच आहे। त्यामुळे पुढचे काही दिवस मुंबईकरांना पाणीकपातीची झळ बसणार आहे। किती उरलाय धरणात पाणीसाठा आणि किती झालाय पाऊस याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मुंबईत मान्सूननं मुसळधार सरींसह दमदार आगमन केलंय। मात्र मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या मुंबईलगतच्या ठाणे, पालघरसह नाशकात तो म्हणावा तसा बरसलाच नाही। जरी बरसला तरी सुद्धा आवश्यक पाणीसाठा जमा होण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे। मुंबईची तहान भागवणाऱ्या 7 धरणांमध्ये अवघा 5.64% पाणीसाठा उरल्याचं मंगळवारी समोर आलंय। या धरणांमधल्या जलसाठ्यांनी मागच्या 3 वर्षांमधली ही निच्चांकी पातळी गाठली आहे। त्यामुळे पावसाळा सुरू झाला असला तरी देखील पुढचे काही दिवस मुंबईकरांना पाण्याचा वापर काटकसरीने करावा लागणार आहे। पाणी कपातीच्या संकटाची चाहूल लागताच मुंबई महापालिकेनं 5 जून पासून 10% पाणी कपात सुरू केली आहे। सर्वसामान्य मुंबईकरांना आणि गृहिणींना या पाणी कपातीचा फटका बसताना दिसतोय की आमच्या या एरियामध्ये पाणी येतच नाही आणि जरी पाणी आलं तर रात्री 2 वाजता पाणी येतं आणि नेमकं 3 वाजता पाणी जातं आणि पाण्याची ही धार अशी एवढी बारीक असते की जेणेकरून आम्ही कोणीही पाणी भरू शकत नाही। एकाचा नळ चालू केला तर दुसऱ्याच्या नळाचं पाणी निघून जातं। ह्या परिस्थितीमध्ये आम्ही रात्रभर जागून पाणी भरतो। आणि आलंच पाहिजे, ही रात्रीचा टायमिंग बंद करून आम्हाला संध्याकाळचा टाइम दिला पाहिजे 7चा पाण्याचा। 7 पर्यंत पाणी आलं तरी पण पाणी भरू शकतो ना। 7 ते 10 वाजेपर्यंत पाणी भरू शकतो आपण। 2-2 अडीच वाजता पाणी, मग रात्री झोपणार किती माणसं, करणार काय, काम करणार काय। दुसरीकडे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात कमी पाऊस पडलाय। यामध्ये ऊर्ध्व वैतरणा 42 मिलीमीटर, मोडकसागर 63 मिलीमीटर, तानसा 64 मिलीमीटर, मध्य वैतरणा 73 मिलीमीटर, भातसा 72 मिलीमीटर, विहार 129 मिलीमीटर, तुलसी 119 मिलीमीटर। मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी अशा 7 धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो। सध्याच्या घडीला या 7ही धरणात 81,623 दशलक्ष लिटर म्हणजेच अवघा 5.64% पाणीसाठा आहे। मुंबईची तहान भागवण्यासाठी सध्या राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरू आहे। मात्र पालिकेनं पाण्याचं केलेलं नियोजन असमाधानकारक असल्याचं दिसतंय। गेल्या 25 ते 30 वर्षात आज सारखी परिस्थिती उद्भवल्याची माहिती नाही। पालिकेनं 10% पाणी कपातीची घोषणा केली असली तरी देखील प्रत्यक्षात मात्र 50% पाणी कपात केली जात असल्याचा आरोप होतोय। त्यामुळे अनेक मुंबईकरांना आवश्यकतेनुसार पाणी मिळत नसल्याचं सांगत पालिका आणि राज्य सरकार त्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलाय। महानगरपालिकाने जे कपातीचे जे नियोजन केलेलं आहे, या कपात असा आहे की मुंबईमध्ये आज हे 10% बोलतात, सरासर 50% पाणी कपात आहे। आज मुंबईमध्ये लोकाला पाणी मिळत नाही, लोकाला पाणी भेटत नाही। याचे पूर्ण कारणीभूत जे आहे महानगरपालिका प्रशासन आहे। मोसमी पावसाला जरी सुरुवात झाली असली तरी मुंबईकरांच्या घशाला अजूनही कोरडच आहे। हवामान विभागाचा यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज चुकला। धरणात आवश्यक पाणीसाठा झाला नाही तर भविष्यात मुंबईकरांवर पाणी टंचाईच्या मोठ्या संकटाचा सामना करण्याची वेळ ओढवू शकते। त्यामुळे मुंबईकरांना धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। मुंबईहून धनंजय दळवीसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।